नमस्कार, एसएन न्यूज चॅनलमध्ये आपले स्वागत आहे। साक्री तालुक्यातील पिंपळनेर नगर परिषदेच्या पहिल्या नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर योगिता जितेश चौरे यांनी आज नगराध्यक्षपदाचा पदभार स्वीकारला। कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी धुळे जिल्हा भाजपचे अध्यक्ष बापूसाहेब खलाने होते, तर प्रमुख अतिथी म्हणून माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी, जिल्हा सरचिटणीस किशोर सांघवी, संजतीत भैया पाटील, डॉक्टर जितेश चौरे, धुळे जिल्हा भाजप उपाध्यक्ष प्रदीप कोठावदे, विजय भोसले, के.टी. सूर्यवंशी, मोहन सूर्यवंशी, वसंतराव बच्छाव, धनराज शेठ जैन, माजी सभापती संजय ठाकरे, भाजपाचे ज्येष्ठ नेते ईश्वर बोरसे, पिंपळनेर ग्रामीण मंडल उपाध्यक्ष विकी कोकणी, मंडलाध्यक्ष प्रमोद गांगुर्डे, महिला जिल्हा उपाध्यक्ष प्राध्यापक सविता पगारे, श्रीमती आजगे तसेच नवनियुक्त नगरसेवक यावेळी व्यासपीठावर उपस्थित होते। 100 वर्षांची ग्रामपंचायत असलेल्या ग्रामपंचायतीचे नुकतेच पहिल्यांदा नगर परिषदेमध्ये रूपांतर झाले। ह्या नगर परिषदेमध्ये पहिली लोकनियुक्त महिला नगराध्यक्ष म्हणून डॉक्टर योगिता चौरे यांना मान मिळाला। ह्या निवडणुकीमध्ये भाजपाचे 8 नगरसेवकी निवडून आलेले आहेत। नगर परिषदेच्या इतिहासामध्ये पहिल्यांदाच डॉक्टर योगिता चौरे यांना नगराध्यक्ष म्हणून मान मिळाल्याने त्यांचे सर्वत्र कौतुक होत आहे। या कार्यक्रमाच्या वेळी भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष बबनराव चौधरी यांनी मनोगत व्यक्त केले। यावेळी युती होणार नाही, त्यापेक्षा आपण स्वबळावर लढण्याचा निर्धार पिंपळनेर येथील भाजप कार्यकर्त्यांचा आग्रहानुसार घेतला आणि त्यामुळेच आज आपण नगराध्यक्षपदाची निवडणूक जिंकू शकलो। यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष बापू खलाने तसेच उपस्थित मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले। पिंपळनेरच्या पहिल्या लोकनियुक्त नगराध्यक्षा डॉक्टर योगिता चौरे यांनीही यावेळी आपले मनोगत व्यक्त केले। प्रारंभी पिंपळनेरचे आराध्य दैवत असलेल्या श्री मुरलीधर मंदिरामध्ये डॉक्टर जितेश चौरे आणि लोकनियुक्त नगराध्यक्षा योगिता चौरे यांच्या हस्ते सपत्नीक आरती तसेच महापूजा करण्यात आली। वसंतराव नंदन यांच्या अध्यक्षतेखाली राधाकृष्णाची पूजा करून निवडून आलेल्या नगराध्यक्षांसह ढोल ताशाच्या गजरात वाजत गाजत मिरवणूक मेन रोडवरून नगर परिषदेवर आली। या ठिकाणी फटाक्यांची आतिषबाजी करण्यात आली। त्यानंतर नगर परिषदेच्या मोठ्या हॉलमध्ये लोकनियुक्त नगराध्यक्षा तसेच नवनियुक्त नगरसेवकांच्या हस्ते भारत मातेचे पूजन करण्यात आले। नवनियुक्त नगरसेवकांच्या हस्ते पूजन झाल्यानंतर सर्व सदस्यांचा भव्य सत्कार करण्यात आला। यावेळी सत्काराला उत्तर देताना नगराध्यक्षा डॉक्टर चौरे यांनी मला पिंपळनेरकर जनतेने निवडून दिलेला आहे। पिंपळनेर शहराच्या विकासासाठी मी नेहमीच कटिबद्ध असणार आहे। येणाऱ्या काळामध्ये सर्व पिंपळनेरवासियांना सोबत घेऊन पिंपळनेर शहराचा विकास अधिक जलद गतीने होण्यासाठी माझे प्रयत्न असणार आहेत। या कार्यक्रमाच्या निमित्ताने पिंपळनेर शहरातील नागरिक तसेच पदाधिकारी उपस्थित होते। एसएन न्यूजसाठी प्रतिनिधी सुभाष जगताप, पिंपळनेर। धन्यवाद। डॉक्टरांकडून आरती करू। गणेश वसाने या ठिकाणी आपले 4ही उमेदवार या ठिकाणी उपस्थित आहेत। मी सर्वांना विनंती करतो, एखाद्याचं नाव या ठिकाणी राहिलं तर कृपया मला माफ करा। कृपया सर्वांनी या ठिकाणी व्यासपीठावर यायचं आहे। कुणाल दोंडगे, गणेश वसाने, विष्णू पिंपळचे करून द्यायचे आहेत। तरुणांना माझी उर्वरित आणि शिल्लक आहे, आपण
थोडं थोडं पुढे सरकून घ्या. महिला भगिनी असतील त्यांना जागा करून द्या. आमचे मार्गदर्शक सन्माननीय देवेंद्रजी गांगुर्डे बंडू अण्णा यांनी सर्वांनी बसून घ्यायचंय. आणि सहवासाने पावन झालेल्या नमस्कार. एक कार्यक्रमापूर्वी आपण एक घोषणा देणार आहोत. सर्वांनी पाठीमागून बोलायचं. प्रभू सियावर रामचंद्र की पवन सुत हनुमान की. सामाजिक, सांस्कृतिक आणि आध्यात्मिक असा वारसा लाभलेला आपलं हे तुंगनार शहर म्हणजे पिंपळेश्वर महादेव यांच्या नावाने परिवर्तित भारतीय जनता पार्टीचे पदाधिकाऱ्यांची बैठक या राज्याचे मुख्यमंत्री तथा आपले नेते माननीय देवेंद्रजी फडणवीस साहेब, प्रदेशाचे अध्यक्ष माननीय रवीचे प्रमुख भैया यांनी या ठिकाणी सांगितलं. सर्व पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी लावून धरलं आणि त्या ठिकाणी पालिकेच्या निवडणुकीमध्ये आम्हाला युती नको, या ठिकाणी आम्हाला स्वतंत्र लढण्याची परवानगी द्या. कोटावदे असतील, त्याचप्रमाणे प्रमोद भैया असतील, सर्वच आबा जाधव असतील, सर्वच कार्यकर्ते, आमचे चंदन भैया असतील, हर्षवर्धन दैते असतील. मी काय असतं अध्यक्षाचं भाषण शेवटी असलं का समोरचे चेअर किंवा कार्यक्रम संपेल गाजले 21 कोटीचा रस्ता 21 दिवसात खराब झाला. तो रस्ताच विरोधकांना नडला. तर डॉक्टर आपल्याला आता खूप मोठी जबाबदारी आहे. भाषण तर आपण करून जातो निवडणूक काळात. मी तुम्हाला एक विनंती करेन डॉक्टर नगराध्यक्ष मॅडम, पहिल्यांदा आपण पिंपळनेर गाव शहर हे स्वच्छतेची मोहीम हातात घ्या. भले आपल्याला नगरपालिका फंडातून कर्मचारी लावा लागले, माणसं लावा लागले, कारण आम्ही जेव्हा फिरायचो ना फार उडायची. पुढच्या जेव्हा येऊ आम्ही तेव्हा धुळमुक्त पिंपळनेर झाल्याशिवाय करू नये अशी तुम्हाला विनंती करतो. कारण सेवकांना नगराध्यक्षांना निवडून आणण्यासाठी खूप परिश्रम घेतले. माझे असोसिएशन, डॉक्टर असोसिएशन, लॅब असोसिएशन व तसेच मेडिकल असोसिएशन यांच्या सर्वांचे मी मनापासून आभार मानते. यांच्या सहकार्याने आज हा दिवस मला बघायला मिळतोय. आणि सगळ्यात शेवटचं म्हणजे जो माझ्या पाठीचा कणा आहे, माझे मिस्टर डॉक्टर जितेश चौरे यांच्या खंबीर सपोर्ट शिवाय मी आज इथे उभी राहू शकली नसती. असे डॉक्टर जितेश चौरे यांचं मी मनापासून आभार मानते, कारण त्यांच्याशिवाय मी इथे उभी राहू शकली नसती. म्हणून त्यांचेही खूप मनापासून आभार मानते. आणि शेवटी असंच सांगेल की राजकारण माझ्यासाठी सत्ता नाही तर सेवा राहील. उद्यापासून मी ह्या नगराची फक्त योगिता नाही तर तुमची सर्वांची मुलगी, लेक, सून म्हणून मी या सेवेसाठी आपल्यासाठी तत्पर राहील. पण आपला विश्वास हा माझ्यासाठी कायम राहील. आपल्या विश्वासानेच मी हे पुढे काम चालवत ठेवेल. धन्यवाद. प्रभाग क्रमांक 1 मधील नवनिर्वाचित नगरसेवक सर्वांनी टाळ्या वाजवायच्या आहेत. टाळ्या झाल्या पाहिजे. जोरदार टाळ्या वाजवू द्या. जोर पुढील सत्कार मूर्ती आहे प्रभाग आमच्या काकू सौभाग्यवती मनीषा, आमचे मार्गदर्शक मंडळाध्यक्ष मोहनजी सुरे.